विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहत आहोत बदल अर्थव्यवस्था आणि काम. वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण आणि ग्रहण करण्याच्या प्रमुख सामाजिक व्यवस्थेला अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. प्रत्येक समाजाला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी काही भौतिक गरजांची पूर्ती करणे आवश्यक असते. समाजातील सर्व सदस्यांच्या मूलभूत गरजा नीट भागवल्या जाणे गरजेचे असते. आजच्या समाजातील बहुतेक प्रौढ व्यक्तींचा वेळ उदरनिर्वाहाची सोय करण्यातच जातो. त्यामुळे उत्पादन व्यवस्थेबरोबर एक सक्षम वितरण व्यवस्था खूप आवश्यक आहे. तसेच समाजातील आर्थिक व्यवस्थेवर अंकुश ठेवणारी एक नियमनात्मक व्यवस्था देखील महत्त्वाची आहे. समाज व्यवस्थेतील कुटुंब, धर्म आणि राजकीय व्यवस्थेशी अर्थव्यवस्था जोडलेली असते. आजच्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थव्यवस्था एकमेकांशी आणि सामाजिक व्यवस्थांशी पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जोडल्या गेलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला पाहायचं आहे बदलत्या अर्थव्यवस्था कशा. बदलत्या भौतिक गरजांनुसार मानवी समाजाने नवनवीन बदल अंगीकारले आणि याच बदलत्या अवस्थांमधून मानवी समाज विकसित होत गेला. बदलते तंत्रज्ञान, संसाधनाचे संघटन, भौतिक वस्तूंच्या बदलत्या गरजा व त्यानुसार बदलते उत्पादन, वितरण या सर्व घटकांचा मानवी विकासात महत्त्वाचा सहभाग आहे. आधुनिक जगाचे सर्वात लक्षवेधक वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञानाचा अतिशय वाढत्या प्रमाणावर होणारा वापर आणि त्याचबरोबर भांडवलवादी अर्थव्यवस्थेचा झालेला प्रसार. काम आणि अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप जाणून घेताना या संक्रमणातील 3 प्रमुख अवस्था लक्षात घ्यायच्या आहे. एक आहे कृषक क्रांती. शिकार करून आणि अन्न गोळा करून जगणाऱ्या समूहापासून आणि मग पशुपालन अवस्थेनंतर शेतीच्या शोधामुळे मानवी समाजाने एका नवीन प्रगत अवस्थेत प्रवेश केला. कृषीप्रधान अवस्थेत प्राण्यांचा वापर करून नांगरणीसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीचा वापर शेतीसाठी करून घेणे शक्य झाले. जसे की शेती जसजशी प्रगत झाली तसतसे अन्नधान्याचे उत्पादन वाढले. हस्तव्यवसाय, पशुपालन, अवजारांची निर्मिती अशी विशेषीकरणावर आधारित नवीन क्षेत्रेही विकसित झाली. नंतर कायमस्वरूपी शेतीला लागणारे तंत्रज्ञान, विभाजन आणि वस्तीस्थाने, प्रगत व्यापार यातून अर्थव्यवस्था विस्तारली. मग आली औद्योगिक क्रांती. साधारणतः युरोप आणि अमेरिकेत औद्योगिक क्रांती झाली. या क्रांतीमुळे सामाजिक व आर्थिक जीवन बदलले आणि त्याचे आर्थिक बदल आपल्याला घडून आले. एक आहे ऊर्जेचे नवीन प्रकार, दुसरा आहे कारखान्यांमध्ये कामाचे केंद्रीकरण, तिसरा आहे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि चौथा आहे श्रम विभाजन. यामध्ये ऊर्जेच्या प्रकारामध्ये 1765 जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला आणि जैविक शक्तीपेक्षा 100 पटीने अधिक शक्तिशाली असणाऱ्या या नवीन ऊर्जेमुळे मोठमोठाली यंत्रसामग्री सहज आणि जास्त कार्यक्षमरित्या काम करू लागली. मग कामाचं केंद्रीकरण असं झालं की उत्पादनाचे क्षेत्र घरापासून वेगळे झाले. कामाचे ठिकाण नावाचे एक नवीन औपचारिक क्षेत्र निर्माण झाले आणि लोक घराबाहेर पडू लागले. औद्योगिकरणामुळे झालेले बदल फक्त उत्पादन पद्धतीपुरते सीमित नव्हते. हळूहळू संपूर्ण समाजात व्यापक संक्रमण झाले आणि अगणित नवनवीन वस्तू आणि सेवांमुळे जीवनमानाचा स्तर हळूहळू उंचावत गेला. औद्योगिक तंत्रज्ञान व उत्पादनाचे फायदे सर्वांपर्यंत समान पद्धतीने पोचले नाहीत आणि एकीकडे कारखानदाराकडे अफाट संपत्ती गोळा होत असताना बहुसंख्य सामान्य श्रमिक मात्र दारिद्र्याच्या खाईत ढकलले जाऊ लागले आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून श्रमशक्ती संघटित होऊ लागली.